गाव गोष्टी पाहताना या थंडीच्या महिन्यात आमचा आव्हाडगाव कसं दिसत असेल। गावाला लोकांची सकाळ सकाळ नाही तर पहाटेच म्हणावी लागेल। पहाटे 4 वाजता कोंबडा आरवला की उठायचं, डेअरीला दूध पाठवायचं, सकाळी चूल पेटून आंघोळीला पाणी ठेवायचं, हंडे घेऊन पाणी आणायला जायचं आणि उजेडताच गुरं सोडायची। काय भारी आहे यार हे सर्व। आणि ही आमच्या गावच्या मंदिराची दृश्य तर पहा, किती ते टवटवीत वाटतंय ना। काय असेल गावाला स्पेशल तर आहे की पायवाटा, डोंगरात वसलेल्या वाड्यावस्ता, ह्या पक्ष्यांचा किलबिलाट, आजीची माया आणि नदीचं हे वाहतं पाणी, हरभऱ्याची भाजी, गवत कापायला जायची ती गडबड, थंडीच्या महिन्यात बहरणारी ना ही फुले, घराच्या मागच्या लावलेली छोटी छोटी झाडे रोपे, गावचे हे रस्ते, ग्रामपंचायत, गावातल्या या शाळा आणि अंगणवाडीच्या त्या उसळीची गोडी पण किती ते सुंदर आहे। कधी कधी मला हा विचार पडतो की ही आमची साधी भोळी माणसं काय विचार करत असतील, ते हसरे आणि बोलके चेहरे आणि पश्चिम पट्ट्यातलं खेड तालुक्यातलं थंडीतलं हे आव्हाडगाव।